सखाराम साहेब हे मूळचे साताऱ्याचे. पेशाने ते आर्मी रिटायर ऑफिसर होते. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं एकदम रुबाबदार, म्हणजेच सातारी. मुंबईमध्ये राहत असले तरी त्यांनी त्यांच्या गावच्या रीतीभाती, पद्धती, बोलणं हे काही बदललं नव्हतं. त्यांच्या पत्नी रमाबाई आणि त्यांचा स्वभाव म्हणजे पंढरपूरच्या रुक्मिणीसारखाच. 3 मुलं, त्यांचेही लग्न झालेलं. प्रत्येकाला 2-2 मुलं म्हणजेच 6 नातवंड असा त्यांचा परिवार. एक दिवस सखाराम साहेब मार्केटमध्ये गेले असताना अचानक त्यांचा ॲक्सिडंट होतो आणि ते गतप्राण होतात. हा धक्का कुटुंबासाठी, रमाबाईंसाठी खूप मोठा असतो. आता सखाराम साहेब गेल्यानंतर रमाबाई एकट्याच पडल्या होत्या. सखाराम साहेब आर्मी ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशाची कमी नव्हती. सगळं काही भरपूर करून ठेवलेलं होतं मुलांसाठी. ते सगळेच आता दुःख विसरून आनंदात राहत होते. मात्र रमाबाई एकट्याच पडल्या होत्या. नेहमी चिंता, त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चालली होती. एक दिवस रमाबाईंना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. त्यांच्या 3ही सुना आणि 3ही मुलं दवाखान्यात आले होते. दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार? दवाखान्याचा खर्च कोण करणार? अशा विचारात असतानाच रमाबाईंना खूप त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी त्यांच्या मुलांना सांगितलं की आईचं हार्ट ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी जवळजवळ 7 लाखांची गरज लागेल. 7 लाखांची गरज लागेल असं समजल्यानंतर 3ही मुलांची तारंबळ उडाली. कारण इतके पैसे लगेच 3ही मुलांकडे नव्हतेच. त्यांना काळजी पडली की आता 7 लाख नक्की आणायचे तरी कुठून? असा विचार करत असतानाच 3ही सुना आणि 3ही मुलं आपापसात भांडू लागले. पण त्या दरम्यानच त्यांच्या आईसोबत असं काही घडतं की तेव्हाच आता पैशाची जुळवाजुळव कशी करायची? कोण किती देणार? म्हणून त्यांच्यात वादावादी चालू झाली. तेवढ्यातच डॉक्टरांनी येऊन सांगितलं की रमाबाईंना खूपच त्रास होत आहे. तेव्हा ती काही मुलं शांत होतात. नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की रमाबाईंना दुसरा अटॅक आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. रमाबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात. आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यावर निघून जातात. रमाबाईंच्या सुना या क्षणाची वाट पाहत होत्या. कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूच्या दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते. रमाबाईंचा सर्वात मोठा मुलगा म्हणतो, आई आमच्या घरात राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे हे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे. आता आपण या सर्वांचे वारसदार आहोत, तर कोणाला काय द्यायचं याचा फैसला करू. मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, रोख पैसे काही जास्त नाही, तर ते दादाने त्याच्याकडे राहून दिले तरी चालते, परंतु सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल. सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि म्हणतो, हो, जवळपास 30-35 तोळे सोनं तर असेल ना. आपण एखाद्या सोनाराला बोलवून आणि बरोबर 3 भाग वाटून घेऊ. हे ऐकून रमाबाईची मधली सून अनिता म्हणते, असं कसं? 3 समान भाग वाटून घ्यायचे? 3 समान भाग नाही होणार. वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे. रमाबाईंची लहान सून सविता म्हणते, वहिनी असं कसं? आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत. तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणं हे चुकीचं. अनिता म्हणते, असं कसं चुकीचं आहे?
मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळाला पाहिजे. सविता म्हणते, जास्त हिस्सा मिळाला पाहिजे? तुम्ही सासूबाईला एक दिवस सुद्धा नाही सांभाळलं. त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडे जायचं. तर तुम्हीही म्हणायचं, नाही, येथे नको, येथे राहायला जागा नाही. आम्ही दोघे नोकरीला जातो, घरी कोणी राहत नाही, असं म्हणून तुम्ही त्यांना तुमच्या घरी येऊही दिलं नाही. अनिता चिडून म्हणते, आता बरी नाकाने बोलतेस. मी नाही येऊ दिलं, तर तू कोणतं येऊ दिलंस? तू तर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची, तरी सासूला सांभाळलं नाही. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती, पण आता आली त्यांचे दागिने घ्यायला. सविता म्हणते, वहिनी, जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई उमाताईंनाच मिळायला पाहिजेत. कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहिल्यात आणि त्यांनी सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं. तर मला कमी मिळाले असेल तर मला काही नको, पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही. सगळं मोठ्या जाऊबाईंनाच मिळेल. रमाबाईंचे सर्वात मोठी सून उमा म्हणते, नाही अनिता आणि सविता, मला आईचे सगळे दागिने नकोय. तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा, पण भांडू नका. जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील, कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर त्यांच्या दागिन्यावरून वाद होतोय. हे त्यांना नाही आवडणार. त्यांचा आत्मा दुखवला जाईल. अनिता चिडून म्हणते, वा वहिनी वा, मला तर माहीत होतं तुम्ही या सविताचीच बाजू घेणार, कारण ती तुमच्याच नात्यातील आहे ना. मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं, परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय घेता येत नाही. आपण तिघीही त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मानानुसारच त्या दागिन्यांवर हक्क असायला हवा. रमाबाईंच्या दागिन्यावरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगते. कोणाला दागिने मिळणार, किती मिळणार, रमाबाईंची दागिन्यांची कशी वाटणी होणार, यावरून कोणताही निर्णय होत नाही. पण तेवढ्यातच रमाबाईची तिन्ही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांवर सोपवतात. कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट सहन करावी लागेल. हा गोंधळ सुरूच असतो. तेवढ्यात तिथे वकील साहेब पोहोचतात आणि म्हणतात, शांत व्हा सगळे. मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होईल. रमा वहिनीने तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं. उमा विचारते, सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं? तर वकील साहेब सांगतात, मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो, त्यामुळे रमावहिनीने त्यांच्या मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवलं होतं. त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर नव्हती, परंतु सोन्याचे दागिने होते. त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं. म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दल त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच या दागिन्याची वाटणी होणार. अनिता विचारते, वकील साहेब, सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं, पण त्यात आम्हाला काय मिळणार? मला नक्की जास्त दिलं असेल, कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना. सविता म्हणते, असं कसं? तुमचे हे नाही तर आमचे हे सासूबाईंचे लाडके होते. नक्कीच मला सर्वात जास्त दागिने द्यायचं ठरवलं असेल. वकील साहेब म्हणतात, शांत राहा सगळे. आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितलंय तशीच वाटणी होणार. तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकता, परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका.
सगळेच जण गप्प बसतात. वकील साहेब रमाबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात. रमाबाईंनी लिहिलेलं होतं की बाळांनो, तुम्ही माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले. आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवताय. सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं की दुःखी होऊ नका, रडू नका. परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःख झालं नसेल. हो बाळांनो, मला माहिती आहे तुम्हाला जास्त काही दुःख झालं नसेल. पण म्हाताऱ्या माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं? माझ्या मुलांना थोडेफार दुःख असेल तर बाळांनो, आनंदी राहा, सुखी राहा, काळजी करू नका. तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूपच अवघड झालं होतं. परंतु मी कसेबसे दिवस काढले. माझा मोठा मुलगा आणि सून यांनी माझा चांगलाच सांभाळ केला. माझ्या बाकीच्या 2 मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होतीच. पण मी तिथे नाही राहू शकले, कारण त्याचं तर तुम्हालाही माहीतच आहे. हे ऐकून अनिता आणि सविता या दोघीही मान खाली घालतात. अनिता मनात विचार करते, म्हातारी मेली तरी टोमणे द्यायचं काही सोडलं नाही. रमाबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, मला माहीत आहे की माझी मधली सून म्हणत असेल, म्हातारी मेली तरी टोमणे मारते अजून. फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दलच सांगते. माझे 35 तोळ्यांचे दागिने आहेत. ते कोणाला मिळतील यावरून तिघी भांडताय. तुम्हाला खरं सांगायचं तर माझ्या या दागिन्यांवर तुमच्या तिघींचा हक्क आहे. तुमच्या तिघी ते समान वाटून घ्यावे अशी माझी इच्छा होती. कारण आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही. परंतु तुमच्या तिघींचं वागणं असं होतं की सर्वांनाच दागिने देणं हे मला पटत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेत आहे. परंतु असं नाही आहे. मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तुम्ही जे केलं ते चुकीचं केलं याची जाणीव होईल तुम्हाला की नाही ते देवासच ठाऊक. पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्याबरोबर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका ग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे 35 तोळे दागिने मी कोणाकडे देणार? किती हिस्सा कोणाला मिळणार? तर मी तुमच्या तिघींनाही हे दागिने देणार नाही. माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपुत्र करा. ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तिथे दागिने सुरक्षित राहतील. हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अनिता चिडून म्हणते, असं कसं? या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे. ते आम्हालाच मिळायला पाहिजे. वकील साहेब म्हणतात, शांत राहा. आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या. वकील साहेब पुढे वाचू लागतात. तर त्यांनी लिहिलेलं असतं की हे ऐकून चांगलाच गोंधळ घातला असेल. हे मला माहीत आहे. परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही. हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांचे लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील. तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यामुळे दागिन्यांचे 6 हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल. वकील साहेब तशी व्यवस्था करतील. रमाबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही. परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं. रमाबाईंनी पुढे लिहिलेलं असतं, कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही. परंतु रमाबाई पुढे लिहितात, माझा निर्णय पटत नसेल परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे ना तोपर्यंत त्यांची किंमत करा. माणूस गेल्यानंतर कितीही रडत बसले, पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं सुधारताही येत नाही. आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं.
तेही लक्षात ठेवा. आता मी मात्र माझं पत्र संपवते. तुम्हाला दुखवलं असेल तर माफ करा आणि बाळांनो, सुखी राहा. आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमाबाईंनी लोभी आणि लालसी मुलांना मृत्यूपत्रानंतर चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर मंडळी, तुम्हाला ही आजची आपली कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.